तळोद्यात नागरी सुविधा केंद्र, आरो पानपोई व शिवसेना मोटर बाईकचे लोकार्पण। नमस्कार। तळोदा शहरात नागरी सुविधा केंद्र, जनसेवा, आरो फिल्टर पानपोई आणि शिवसेनेच्या लोकसेवेसाठी सज्ज करण्यात आलेल्या मोटार बाईकचे लोकार्पण आज आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता पार पडले। या कार्यक्रमानंतर शिवसेना जनसंपर्क कार्यालय तळोदा येथे नागरिकांसोबत थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। नागरिकांनी शासकीय व अशासकीय स्वरूपाच्या अडचणींबाबत संबंधित कागदपत्रांसह निवेदन सादर केले। आमदारांनी अनेक तक्रारींवर त्वरित कारवाईसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधला। नागरी सुविधा केंद्रामुळे विविध शासकीय सेवा स्थानिकांना एका ठिकाणी सहज मिळणार आहेत। आरो पानपोईच्या माध्यमातून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। विधिवत पद्धतीने लोकार्पण करण्यात आले आहे। या माध्यमातून नागरिकांच्या दैनंदिन गरजेच्या पूर्तता करण्यात येणार आहे। यावेळी शिवसेनेच्या वतीने एक विशेष मोटर बाईक ही लोकसेवेसाठी सादर करण्यात आली। ही दुचाकी भगव्या रंगात सजवण्यात आली असून त्यावर शिवसेनेचे चिन्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत। ही बाईक शहरात फिरून जनतेची थेट संपर्क साधण्यासाठी वापरण्यात येणार आहे। जनतेच्या सेवेसाठी राबवलेले हे उपक्रम समाधानकारक आणि परिणामकारक ठरतील अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। च्या वतीने तळोदा येथे शिवसेना कार्यालयाच्या शेजारी सेतू कार्यालयाचं आज आमशा दादा आणि माझ्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। शेजारीच फिल्टर पाणी जनतेला आरो प्लांटच्या माध्यमातून देण्याचा निर्णय सुद्धा शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आणि त्याचं सुद्धा उद्घाटन आम्ही केलं। लोकाभिमुख, लोक हिताची कामं कशी करावीत हे खरं म्हणजे तळोद्याच्या शिवसैनिकाकडनंच शिकलं पाहिजे। कुठलीही सत्ता नसताना जनतेच्या हितासाठी सातत्याने राबणारे हे तळोद्याचे सगळे शिवसैनिक आहेत। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा तळोदा शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला जे जे करता येईल ते करण्याचा आम्ही मानस ठेवला आहे। भविष्यामध्ये सगळं काही जे शिवसेनेच्या लोकांकडनं जनतेला अपेक्षित आहे ते सगळं, कारण सत्तेमध्ये आज शिवसेना तळोद्यामध्ये नाही तरी सुद्धा तळोदेकरांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि शिवसेनेचं ब्रीद वाक्यच ते आहे की समाजाची सेवा करणं। आणि त्याप्रमाणेच आम्ही आमशा दादा आणि मी दर शुक्रवारी आम्ही सकाळी इथं येतो। आमशा दादा समजा विधानसभेचे आमदार आहेत, विधान परिषदेचा आमदार मी आहे आणि आम्ही दर शुक्रवारी तळोद्यामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत बसण्याचा निर्णय घेतलाय। छोटी मोठी ओपीडी चालू आणि लोकांना काही ना काही रिझल्ट 100% शिवसेनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न राहील एवढी ग्वाही देतो। धन्यवाद। पुनश्च शिवसैनिकांचे मनापासून आभार मानतो। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी।